नमस्कार मंडळी, अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चिकाच्या पाटवड्या। तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट नक्की करा। काही जण याला खरवस असं म्हणतात। तर इथे मी गाईच्या चिकाच्या अचूक असं प्रमाण घेऊन व्यवस्थित पाटवड्या बनवलेल्या आहेत। तर स्टेप बाय स्टेप मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि प्रमाण अगदीच अचूक असं आहे। तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्यवस्थित नक्की बघा आणि तुम्ही ट्राय करा। तुमच्या पाटवड्या कशा झाल्या कमेंटद्वारे नक्की कळवा। तर चला आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर बघा इथे कशा व्यवस्थित अशा पाटवड्या झालेल्या आहेत। अगदी कडकही नाही आणि सॉफ्टही नाही, अगदी जेली टाईप आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत। तर त्यासाठी मी ते अर्धा लिटर गाईचे चीक घेतलेले आहे, कच्चे दूध आणि त्यासाठी मी 1 वाटी गूळ खिसून घेतलेला आहे बारीक चिरून। तर गूळ बारीक चिरला तर तो व्यवस्थित लवकर विरघळतो। तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरली तरी चालते। आणि इथे मी वेलची पूड ॲड करणार आहे फ्लेवरसाठी। तर ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर करा। आणि इथे मी 1 कपाला थोडं कमी असं साधं दूध यात ॲड केलेलं आहे। साधं दूध वापरताना ते नेहमी रूम टेम्परेचरवर असलेलं पाहिजे, गरमही नको आणि खूप जास्त थंडही नको। तर इथे 1 चमचा मी यात वेलची पावडर ॲड केलेली आहे। जी वेलची मी मिक्सरला साखर टाकून व्यवस्थित असं बारीक करून घेतलेली होती। ती मी रेडीमेड तयार करूनच ठेवते, केव्हाही गरज पडली की पटकन यूज करता येते। तुम्ही नक्की करून ठेवा। आणि याला आता आपल्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। तर फ्रेंड्स यानंतर मी एका मोठ्या भांड्यात, आपल्याला ज्या भांड्यात याच्या पाटवड्या बनवायच्या आहेत त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्यावर आपल्याला ते भांडं दूध घालून ठेवायचं आहे आणि त्याला बंद करायचं आहे। पूर्ण वाफ आतमध्येच राहिलं असतं तर मी काचाची लीड ठेवलेली होती, तर त्याला एक होल असतं तर ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे, म्हणजे थोडा 5 ते 10 मिनटं याला लागतात। तर त्यात सुरी घालून बघायची, क्लिअर निघाली म्हणजे आपल्या पाटवड्या तयार आहेत। तर तयार झाल्यावर गॅस बंद करायचा आणि हे भांडं साईडला काढून ठेवायचं थंड होईपर्यंत। थंड झाल्यावरच आपल्याला त्याच्या पाटवड्या करायच्या आहेत, नाहीतर गरम जर केल्या तर त्या तुटतात आणि त्यांचा आकार व्यवस्थित येत नाही। तर तुम्हाला हव्या असलेल्या आकारात तुम्ही त्याला कट करू शकता नंतर। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर अशाच टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। मी ऑलरेडी खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तर त्याही नक्की बघा। धन्यवाद।